नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसोट फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण फॉस्फरस म्हणजे स्फुरद या विषयावर बोलणार आहे. स्फुरद कोणकोणत्या माध्यमातून दिला पाहिजे पिकाला या गोष्टींवरती किंवा या विषयावर बोलणार आहे. आता स्फुरद जर कोणकोणत्या माध्यमातून देऊ शकतो तर ते आपण बघू. सिंगल सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, डायमोनियम फॉस्फेट असेल, त्याला आपण 1846 म्हणतो. त्याच्यानंतर फॉस्फरिक ॲसिड असेल, रॉक फॉस्फेट असेल किंवा जो आपला त्याला बोन मिल म्हणतो आपण किंवा बोन मिल या स्वरूपात देऊ शकतो. आता जर सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण देत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट देत असताना किती टक्के फॉस्फरस मिळतो? तर फक्त 16% फॉस्फरस आपल्याला त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेटमधून मिळत असतो. 12% सल्फर मिळत असतो आणि 21% कॅल्शियम मिळत असतो. असे 3 घटक सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये येत असतात. त्याच्यानंतर जेव्हा आपण DAP देतो त्याला आपण 1846 म्हणतो, तर त्याच्यामध्ये 18% नायट्रोजन येत असतो, 46% स्फुरद येत असतो. त्याच्यानंतर बोन मिल बघायला गेलं तर बोन मिलमध्ये बघायला गेलं तर एक 20 ते 22% दरम्यान बोन मिलमध्ये फॉस्फरस येत असतो. त्याच्यानंतर रॉक फॉस्फेट आहे. रॉक फॉस्फेटमध्ये एक त्या ठिकाणी 30 ते 40% त्या ठिकाणी फॉस्फरस रॉक फॉस्फेटमध्ये येत असतो. त्याच्यानंतर पुढचं बघायला गेलं तर फॉस्फरिक ॲसिड. आता फॉस्फरिक ॲसिड बघायला गेलं तर 40% पासून ते 85% पर्यंत फॉस्फरिक ॲसिड्स आहेत. फॉस्फरिक ॲसिड्स पिकाला सोडल्यानंतर पिकाची मुळी असेल, मुळांची वाढ असेल किंवा ड्रीप स्वच्छ करण्यासाठी सुद्धा फॉस्फरिक ॲसिड त्या ठिकाणी वापरत असतात. मग आता नक्की फॉस्फरस किंवा स्फुरदची गरज काय असते? तर जेव्हा आपल्या झाडाची शाखीय वाढ होण्याची गरज असते, तेव्हा स्फुरदची जास्त कमतरता आपल्या झाडाला असते. त्याच्यानंतर मुळांची वाढ असेल किंवा शाखीय वाढ ह्या 2 गोष्टींना अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी स्फुरद असतं. त्याच्यानंतर अजून स्फुरद त्या ठिकाणी आपण फॉस्फरिक ॲसिड सांगितले मी तुम्हाला, बोन मिल सांगितले, त्याच्यानंतर SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल आणि रॉक फॉस्फेट असेल, या विविध माध्यमातून आपण सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकतो. आणि ऑटो सोल्युबलमध्ये बघायला गेलं तर 1261 हे सगळ्यात जास्त फॉस्फरस देणारं विद्राव्य खत आहे. 1261 याची फवारणी सुद्धा घेऊ शकतो आपण किंवा ड्रिपनं सुद्धा सोडू शकतो. तर हे फॉस्फरसचे विविध त्या ठिकाणी माध्यमातून आपण फॉस्फरस आपल्या झाडांना त्या ठिकाणी देऊ शकतो. मग याच्यामध्ये जेव्हा आपण बेसल डोस टाकतो, एखाद्या पिकाची लागवड करत असतो किंवा फळपीक लागवड असेल किंवा भाजीपाला लागवड असेल, तर यावेळेस DAPचा वापर कमी करून किंवा DAP न वापरता त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट जर वापरला आपण, तर जे आपल्या शेतामध्ये जे घटक आहे, समजा पालापाचोळा असेल किंवा अन्य घटक असतील, तर ही कुजण्याची प्रक्रिया होते. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये वापसा कंडिशन राहत असते, आपल्या शेतामध्ये वापसा कंडिशन राहत असते आणि सुरुवातीच्या काळामध्ये झाडांना वाढण्यासाठी फळपिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील किंवा कडधान्य अन्य पिकं असतील, त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर जेव्हा आपली पिकं एक 4 ते 5 पानावरती होतात किंवा जेव्हा आपण पीक समजा एक 1 ते 1.5 फुटात होत असताना आपण जेव्हा डोस टाकत असतो, तर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट न वापरता DAP म्हणजेच 1846 जर वापरलं तर त्या फॉस्फरसचा आपल्याला जास्त त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतोय. असं सिंगल सुपर फॉस्फेट आणि DAP मधला फरक आहे. DAP हा एक पीक वाढल्यानंतरच्या काळात देणं गरजेचं आहे, पीक वाढीच्या काळात, आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा बेसल डोसच्या माध्यमातून दिला तर त्या ठिकाणी आपल्या झाडाला चांगला फायदा. रॉक फॉस्फेट सुद्धा बेसल डोसच्या माध्यमातून देऊ शकतो आपण. बोन मिल असेल, बोन मिल आपण ग्रोथ म्हणजे वाढीच्या अवस्थेत सुद्धा देऊ शकतो किंवा बेसल डोसामध्ये सुद्धा देऊ शकतोय. आणि जे फॉस्फरिक ॲसिड आहे, ते फॉस्फरिक ॲसिड एकदा आपल्या पिकाची ग्रोथ धरली थोडी की त्याच्या मुळ्या वाढवण्यासाठी असतील किंवा शेवटच्या स्टेजपर्यंत जरी आपण फॉस्फरिक ॲसिड जरी चालू ठेवलं, तर मुळांची वाढ असेल किंवा वापसा कंडिशन ठेवून असेल किंवा तुम्ही ड्रिप तुमच्याकडे असेल तर ड्रिप स्वच्छ ठेवून असेल, हे फॉस्फरिक ॲसिड त्या ठिकाणी काम करत असतं. फॉस्फरिक ॲसिड 40% पासून ते 85% पर्यंत बाजारामध्ये अवेलेबल असतं. तुम्ही ज्या टक्क्यामध्ये घ्याल त्या टक्क्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतं. तर हे असं फॉस्फरसचं विविध माध्यम आहेत. तर याच्यानंतर तुम्हाला एक समजा फॉस्फरस युक्त जे खत आहेत म्हणजे स्फुरदयुक्त खत आहेत, याची चांगली म्हणजे 100% पिकाला लागली पाहिजेत किंवा जमिनीत पडून न राहिली पाहिजेत किंवा राहिली नाहीत पाहिजेत. तर याच्यासाठी एक उपाय सांगतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये भट्टी तुम्ही ऐकलं असेल की चिलिंगला लावायची खतं, चिलिंगला लावायची किंवा भट्टीला लावायची. तर सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा DAP असेल, यांसारखी खतं जर तुम्ही चिलिंगला लावली किंवा भट्टीला जर लावली, तर त्या ठिकाणी अत्यंत त्याचा चांगला रिझल्ट होतो. समजा जर तुम्ही 100 किलो जर तुम्हाला DAP समजा आपल्या बेसल डोस पिकाला टाकायचा आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट बेसल डोसमध्ये टाकायचा आहे पिकासाठी, तर समजा 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या किंवा DAP असू द्या, तर हे टाकत असताना तुम्ही जर समजा 200 किलो किंवा 300 किलो जर शेणखत असेल,
चाळलेलं शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा सेंद्रिय खत तुमच्याकडे कोणतंही असेल, त्याच्यामध्ये निंबोळी पेंड निम्मी घेऊ शकता, गांडूळ खत असेल किंवा शेणखत किंवा अजून बऱ्याच ऑर्गॅनिक त्या ठिकाणी पोते मिळतात किंवा ऑर्गॅनिक खतं मिळतात. हे जर आपण भट्टी लावण्यासाठी वापरली तर त्याचा फायदा होत असतो. पण त्याचं प्रमाण घेत असताना 1:2 किंवा 1:3 असं प्रमाण असावं थोडक्यात. म्हणजे समजा 100 किलो DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट घेत असाल तर कमीत कमी 200 किलो तरी आपलं सेंद्रिय खत असावं. मग याची भट्टी लावत असताना काय करावं, तर समजा 100 किलो माझा DAP आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आहे, तर आपलं सेंद्रिय खत आहे ना ते 100 किलो आपण सुरुवातीला कागदावरती एका हातरून घ्यायचं सेंद्रिय खत आणि त्याच्यावरती 100 किलो जे DAP आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते हातरून घ्यायचं आणि राहिलेलं सेंद्रिय खत त्याच्यावरून टाकायचं. म्हणजे आपण वडापाव खात असताना पाव वरती असतो दोन्ही साईडला आणि मध्ये वडा असतो, तर तसं जर केलं, वडा म्हणजे थोडक्यात रासायनिक खतं टाकायची आणि वरती आणि खालती सेंद्रिय खतं टाकून ते झाकून घ्यायचं, त्याच्यावरती पाणी मारायचं, फक्त ते ओलं भिजवायचं, थोडं ओलं करायचं नाही जास्त आणि ते झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये त्याच्यातला सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा DAP असेल गायब झालेला दिसेल आणि ते हलवून परत एकदा 1-3 दिवस जरी ठेवलं तरी 6 दिवसात तुमचा पूर्णपणे DAP आहे किंवा सिंगल सुपर फॉस्फेट हा चिलिंग होतं. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल की चिलेटेड झिंक, चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट, चिलेटेड फेरस, चिलेटेड बोरॉन, तर ह्या प्रकारामध्ये आपला चिलेटेड DAP किंवा चिलेटेड सिंगल सुपर फॉस्फेट तयार होत असतो आणि हे पिकाला दिल्यानंतर ते जमिनीमध्ये पडून राहत नाही. दिल्या दिल्या पिकाला त्याचं उपलब्ध स्वरूपात किंवा अवेलेबल फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ते उपलब्ध होत असतं. हा त्याचा चिलिंगचा फायदा. आणि हे जर तुम्ही फॉस्फरसयुक्त खतांना केले तर ते अतिउत्तम झाडाच्या वाढीसाठी असतील किंवा मुळांच्या वाढीसाठी असतील किंवा मुळांना एकदम स्ट्रेसमध्ये येणे किंवा फॉस्फरसयुक्त खतं टाकल्यामुळं टेम्परेचर वाढत असते किंवा हीट वाढत असते ते कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होत असते. तर मित्रांनो, हे फॉस्फरस संदर्भात झालं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजून कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आपण त्या ठिकाणी आपण नवनवीन विषयावरती व्हिडिओ बनवू.